नमस्कार मित्रांनो, मी इंजिनियर युवराज काळे. आज आपण पोस्ट टेन्शनिंग बीमबद्दल बोलणार आहोत. पोस्ट टेन्शनिंग बीम म्हणजेच पीटी बीम. त्या संदर्भात बोलण्याचं कारण म्हणजे आज आपल्या साईटवर ते पोस्ट टेन्शनिंगचं बीमचं काम चालू आहे. तर आम्हाला वाटलं की तुम्हाला हे पोस्ट टेन्शनिंग बीमचे जे सगळे अपडेट्स आहेत, त्याचं इन्स्टॉलेशन प्रोसेस प्लस त्याचं काय यूज असतो, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या. पोस्ट टेन्शनिंग बीम म्हणजे दुसरं काही नसून आपण एक नॉर्मल जो बीम आहे, तो नॉर्मल बीममध्ये आपण कंड्यूट टाकतो. कंड्यूस टाकून आपण त्याच्या थ्रू स्टील केबल पास करतो. ते स्टील केबल्स म्हणजे टेंडंट असतात. टेंडंटला आपण नंतर पास करून कॉन्क्रिटिंग करून घेतो. कॉन्क्रिटिंग झाल्यानंतर आपण कॉन्क्रिटिंगच्या काही दिवसानंतर आपण त्याला हायड्रॉलिक जॅकच्या सहाय्याने जे स्टील केबल्स आहेत त्याला आपण लोड देतो. लोड देऊन आपण पूर्ण ते टेन्शन देतो आणि टेन्शन देऊन आपण काय करतो, कॉन्क्रीट जे आहे कॉन्क्रीटला कॉम्प्रेस करतो. कॉम्प्रेस करून आपल्याला जी स्ट्रेंथ अचीव्ह करायची आहे ती आपण स्ट्रेंथ अचीव्ह करतो. पीटी बीम यूज करण्याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी बीमचा स्पॅन मोठा आहे की इंटरमिडिएट कॉलम नाही आहे, त्या ठिकाणी आपण पीटी बीम करतो. सोबत काही ठिकाणी आपल्याला बीमची डेप्थ कमी करायची असेल तर आपल्याला बीमची डेप्थ कमी करण्यासाठी सुद्धा आपण पीटी बीमचा वापर करतो. सोबतच आपण काय करतो, ज्या ठिकाणी आपल्याला फ्लोटिंग कॉलम आहे, फ्लोटिंग कॉलमचा लोड आपल्याला बीम थ्रू ट्रान्सफर करायचा आहे, तर तो बीम सुद्धा आपण पीटी बीम करून घेतो. तर आपल्या साईटवर 2 कंडिशनमध्ये आपण याचा यूज करत आहोत. आपल्या साईटवर आपण फ्लोटिंग कॉलम काढत आहोत. त्या फ्लोटिंग कॉलमसाठी आपण पीटी बीम बनवत आहोत आणि सोबतच आपलं जी पार्किंगची हाईट आपल्याला वाढवण्यासाठी आपण बीमची डेप्थ कमी करत आहोत. त्या संदर्भात सुद्धा आपण पीटी बीम बनवत आहोत. तर चला, इथून पुढचे सगळे पीटी बीम्सचं जे इन्स्टॉलेशन प्रोसेस वगैरे सगळ्या याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला साईटवर मिळतीलच. चला आपण साईटवर जाऊया. आता आपण साईटवर जाऊन सगळ्या गोष्टी बघणारच आहोत. तर नॉर्मली काय, पीटीचं बीमचं काम करण्यासाठी एक थर्ड पार्टी कंपनी साईटवर येते. ती कंपनी काम करते, आपण पीटी बीमचं काम करत नाही. तर ते काम करण्याच्या आधी आपल्याला काय करतात, ते ॲज पर लोड कॅल्क्युलेशननुसार जे आरसीसी कन्सल्टंटने जे त्यांना लोड कॅल्क्युलेशन दिलेत त्यानुसार ते आपल्याला ड्रॉइंग्स देतात की त्या ड्रॉइंगनुसार आपण स्टीलचं काम साईटवर करून घेतो. आणि ते स्टीलचं काम झाल्यानंतर आपण त्यांना बोलवतो. ते बोलवल्यानंतर ते जे बीम झालेलं काम आहे त्या कामावर मेजरमेंट वगैरे त्यांच्या ॲज पर त्यांच्या ड्रॉइंगच्या प्रमाणे काम मेजरमेंट वगैरे घेऊन ते टेंडंट टाकतात. टेंडंट म्हणजे स्टील केबल. ते स्टील केबल टाकून घेतात. ते स्टील केबल टाकल्याच्या नंतर आपण कॉन्क्रीट करतो आणि कॉन्क्रीट झाल्यानंतर 1-2 दिवसानंतर ते येऊन त्याला टेन्शन देतात. हे सगळे प्रोसेस आहे. ही प्रोसेस आपल्या साईटवर ऑलरेडी चालू आहे, ती आपण चला बघूया. तुम्ही खाली बघू शकता की आपले जे ग्राउंड फ्लोअरला आहे तो कॉलम नंबर 1 आणि कॉलम नंबर 2 जो आपल्या डाव्या बाजूला आहे तो कॉलम नंबर 2. पण वरच्या फ्लोअरला आपले कॉलम हे वरती कंटिन्यू होणार नाहीयेत. हा जो पीटी बीम दिसतोय, ह्या पीटी बीम मधून आपल्याला एक तिसरा कॉलम वरती निघणार आहे. तर तिसऱ्या कॉलमचा जो लोड आहे तो पूर्ण पीटी बीमवर येणार आहे आणि पीटी बीम थ्रू आपल्या जे ग्राउंड लेवलचे कॉलम आहेत त्या कॉलमवर येणार. त्यामुळे आपल्याला ना हा पीटी बीम गरजेचा आहे. पीटी बीम म्हणजे दुसरं काही नसून आहे ना, पोस्ट टेन्शनिंग बीम आहे. की आपण काय करतो, पोस्ट टेन्शनिंग करून बीमची स्ट्रेंथ वाढवतो, जेणेकरून पूर्ण जे वरचं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचा लोड पूर्ण त्या बीमने घेतला पाहिजे. आता तुम्ही वरती बघू शकता, आपण खाली बघितलं की हा जो कॉलम आहे हा खाली नव्हता आणि हा पीटी बीम मधून निघलाय. पण ह्या कॉलमचा वरती जे 4 स्ट्रक्चर आहेत, 4 स्लॅब आहेत, त्या 4 स्लॅबचा लोड पूर्ण ह्या कॉलमवर आहे आणि ह्या कॉलमचा लोड पूर्ण हा बीम आहे. मग हा बीम आपल्याला एक स्ट्रॉंग पाहिजे, त्यासाठी आपण हा बीम पीटी करून घेतोय. तसेच आपल्या अजून 4-5 कॉलम आहेत, ते कॉलम सुद्धा आहेत ना पीटी बीमवर रेस्ट होणार आहेत. तर आपण आता हे स्टीलचं एन्फोर्समेंटचं काम झालेलं आहे आपलं. आता आपण पीटी बीमचं काम सुरू आहे, तुम्ही बघू शकता आपल्या साईटवर. आता आपल्या स्लॅबवर आहे ना पीटी बीमचं काम झालं आहे. तर पीटी बीम नॉर्मली 2 टाईपचे असतात. एक सिंगल साईड टेन्शन बीम आणि दुसरा असतो ते डबल साईड टेन्शन बीम. तर सिंगल साईड टेन्शन बीममध्ये काय असतं की एक फेस आपण डेड करतो, जिथे अँकरनं पूर्ण डेड करतो आणि दुसऱ्या साईडनं फक्त टेन्शन देतो, एक फेसलाच फक्त. डबल साईड टेन्शन बीममध्ये आपण काय करतो, बोथ साईडला टेन्शन देतो, म्हणजे दोन्ही फेसला आपण टेन्शन देऊन पीटी बीम बनवतो. तर चला, हे दोन्ही पण कंडिशनचे जे बीम आहेत ते आपल्या साईटवर अवेलेबल आहेत. आपण साईटवरचे दोन्ही पण बीम बघूया. तुम्ही समोर बघू शकता की हा बीम 1 आणि बीम 2 हे बोथ बीम सिंगल साईड टेन्शन बीम आहेत. त्यामध्ये आपण काय केलेलं आहे की जो एक फेस आहे, एक फेस अँकरच्या सहाय्याने आपण हा फेस पूर्ण डेड करून घेतला आहे. ह्या फेसला आपण टेन्शन देणार नाही. जो सेकंड फेस आहे तो सेकंड फेसला आपण तिला टेन्शन देणार आहे. तुला तुम्हाला दाखवतो. आता आपण बीमच्या दुसऱ्या फेसला आलो आहे. जो फर्स्ट फेस होता तो आपण डेड फेस केला होता, त्या साईडनं आपण टेन्शन देणार नाही. आणि जो आपला जो सेकंड फेस आहे त्या सेकंड फेसला आपण एक्स्ट्रा स्टील केबल सोडलेले आहेत, त्या स्टील केबलला आपण टेन्शन देणार आणि हा आपला सिंगल साईड टेन्शन बीम आपला पूर्ण होणार. तसंच आपला 2 साईड टेन्शन बीम आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. चला,
तर तुम्ही समोर माझ्या बघू शकता, हा जो बीम 3 आहे हा 2 साइड टेन्शन बीम आहे. त्यामध्ये आपल्या बोथ साईडला आपण टेन्शन देणार आहोत. तर त्याला हा आपला जो फर्स्ट फेज आहे, ह्या फेजला सुद्धा आपण याला स्टील केबल सोडले आहे, त्या स्टील केबलला सुद्धा आपण टेन्शन देणार आहोत. तसंच जो दुसरा फेज आहे त्या फेजला सुद्धा आपण टेन्शन देणार आहोत. चला तुम्हाला तो पण फेज दाखवतो. आता आपण फेज 2 ला आलो आहे. ह्या फेजला सुद्धा आपण स्टील केबल एक्स्ट्रा सोडलेले आहेत, त्या केबलला सुद्धा आपण टेन्शन देणार आहोत. तसंच आपला जो फर्स्ट फेज होता त्या फेजला सुद्धा आपण स्टील केबल सोडलेले आहेत, तर त्याला सुद्धा आपण टेन्शन देणार आहोत. हा बोथ साइड टेन्शन बीम आहे. हे 2 टाईपचे बीम असतात, एक सिंगल साइड टेन्शन बीम आणि बोथ साइड टेन्शन बीम. आता आपली पीटी बीम मध्ये टेंडन इन्स्टॉलेशनची प्रोसेस पूर्ण कंप्लीट झाली आहे. त्यानंतर आपण कॉन्क्रीट करणार आहोत. कॉन्क्रीटमध्ये आपण पीटी बीम साठी M40चं कॉन्क्रीट करणार आहोत आणि बाकी रिमेनिंग स्लॅब आहे त्यासाठी आपण M25चं कॉन्क्रीट करणार आहोत. कॉन्क्रीट झाल्यानंतर आपण टेन्शन देणार आहोत. ती सुद्धा प्रोसेस तुम्हाला मी पुढे दाखवतो. आपल्या साईटवर आता कॉन्क्रीट झाला आहे. कॉन्क्रीटचे जे टेस्ट रिपोर्ट आहेत 7 दिवसाचे, ते 7 दिवसाचे टेस्ट रिपोर्ट आपण पीटी बीमच्या टीमला दिलेले आहेत. ते रिपोर्ट बघून आता पीटी बीमचे जी ट्रेसिंग टीम आहे, ट्रेस करायचे टेंडनला ट्रेस करायची जी टीम आहे ती आपल्या साईटवर आली आहे. चला आपण टेंडन ट्रेसिंगची प्रोसेस पूर्ण बघून घेऊया. आता आपली पीटी बीम मधली लास्टची जी प्रोसेस आहे स्ट्रेसिंगची, ती स्ट्रेसिंगची प्रोसेस सुद्धा आपल्या साईटवर आता कंप्लीट झाली आहे. तर जे एक्स्ट्रा टेंडन्स आहेत ते स्लॅबच्या बाहेर निघलेले ते आपण कट करून घेतलेत आणि कट करून जो अँकर आणि जो टेंडनचा पार्ट आहे त्या पार्टवर आपण काही ऑइल पेंट मारून घेतला आहे, जेणेकरून आपले जे टेंडन आणि अँकर आहे तो आपला गंजला नाही पाहिजे, त्याचं करोजन नाही झालं पाहिजे. अशा टेक्निकल गोष्टी समजून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्ट करा, आम्हाला फॉलो करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.